कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
तुझा विसर तुझा तुझा
सर्व जोड महिला मंडळ पुढे सर इथं इथं या सारखं पुढे माग जागा नाही बसायला. देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल टाटाळ विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग पांडुरंग ध्यान पांडुरंग मान पांडुरंग ध्यान पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी हा पांडुरंग ध्याने पांडुरंग टाळ 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 पांडुरंग ध्याने पांडुरंग जागृती स्वप्नानी पांडुरंग जागृती स्वप्नानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यान पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा वज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानिशवादा पनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती देवतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जन देवांचे ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदेवो साबाई नमो त्रिभुवन पावनी आदर्श हा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची सबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची आदत्रे जननी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वास्त्रा पीठ निलये सरस्वते नमस्तुते तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासो योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणगिरीं परब्रह्म स्वरूपं धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाया देवा यावरी नंदना तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे लागे देवक झाला तुमच्या दासरानी चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी सकदावा सेवे लागे देवक झाला तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत आनंद कृपामूर्ती वैराग रागरसिक वैराग्य शिरोमणी महानत्याचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला आणि अत्यंत महत्वाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय आणि आजच्या अभंगाच्या द्वारे महाराज देवाकडे प्रसादाचं दान मागतात म्हणजेच पसाई दानाची मागणी करतात विठ्ठल पहा जसं माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथ दादांकडे पसाई दानातून जगाच्या कल्याणाची मागणी केली विश्वाच्या आणि तोच भाव महाराजांचा या अभंगामध्ये जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरु तुकोबराय आपलं उपास्य दैवत असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे प्रसादाचं दान मागतात म्हणजेच पसाई दानाची मागणी करतात की देवा मला हेच दान दे का तुझा मला सतत आठव राहावा कधी विसर न पडावा हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा आणि हे दान जर तू आमच्या पदरात घातलं तर आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगान गाऊ आणि तुझे गुण आवडीनं गाणं हीच आमची जोडी जोडी शब्दाचा अर्थ लाभ हाच आमचा लाभ
हीच आमची जोडी म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि म्हणून पुढं महाराज सांगतात की आता ह्या लाभा पुढं, ह्या जोडी पुढं आम्हाला संपदाही नको आणि मोक्षही नको. कारण तुझ्या आठवाला बाधक असणारी संपत्ती आणि मोक्ष न लगे, आणि तुझ्या आठवाला आवश्यक असणारा सतसंग संत संग आम्हाला नित्य दे. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दी सदा. आणि म्हणून महाराजांच्या मागणीचं दानाचं स्वरूप भगवंताने ओळखलं. आणि भगवंत म्हणतात तुकोबाराय तुम्ही मोक्ष नको म्हणताय, याचा अर्थ तुम्हाला जन्म पाहिजे. आणि जन्म जर घ्यायचा असेल तर सगळ्या दुःखाचा अंतर्भाव ज्या गर्भवासात आहे तो गर्भवास तुम्हाला भोगावा लागेल. महाराज म्हणतात देवा आम्ही मागतो ते दान जर तू आम्हाला देत असेल आणि याच्यासाठी जर आम्हाला हा गर्भवास भोगावा लागत असेल तर मनामधली कुठली शंका न ठेवता आम्हाला खुशाल सुखाने जन्माला घाल. तू का म्हणे गर्भवास सुखे घालावे आम्हाशी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल हा अभंग फार गोडी. खरं तर आपल्याला वेळ पण भरपूर झालाय, आपले का आता 1 तास उरलाय, 1 तास उरला. म्हणून पहा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने छत्रपती शिवराय यांच्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीमधील गंगा गोदावरीच्या कुशीमध्ये वसलेले आपलं गोरक्षनाथ मंदिर. आणि या चैतन्य भगवान गोरक्षनाथांच्या या पवित्र प्रांगणामध्ये खरं तर आपला नायगाव, चाटोरी आणि सावळी या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून चालत असलेला हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव. आणि ह्या त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील आज खरं तर उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा, जागराची कीर्तन सेवा, समस्त सप्ताह कमिटी तसंच समस्त ग्रामस्थ नायगाव या नायगावकरांच्या वतीने, त्यामध्ये खरं तर आमचे परममित्र जिवलग मित्र, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव, आमचे बाजीराव महाराज जेजूरकर, तसेच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श विद्यार्थी माझे जिवलग मित्र मनोजी महाराज जेजूरकर, तसेच आमचे अरुण महाराज चव्हाण. आणि आधी करून आता सर्वच नायगावकरांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आली आहे, म्हणून मी माझं परम भाग्य समजतो. आणि पहा कीर्तन म्हटलं की एकल्याच नव्हे हा खेळ म्हणून मेळ मिळविला. खरं तर ह्या उक्तीप्रमाणे ज्यांची आज कीर्तनासाठी गोड अशी साथ आहे ते माझे जिवलग मित्र, गोड गळ्याचे धनी, नाशिक जिल्ह्याचं एक वैभव, आमचे संजय महाराज शिंदे महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर 2 दिवस आम्ही सोबत होतो, पण आज त्यांची मला साथ आहे. असं म्हणजे पहिल्या दिवशी इथं उभं होतो, काल इथं उभं होतो ना आज इथं उभं आहे तिसऱ्या दिवशी. आणि खरं तर आज पहिली चाल ज्यांनी गायली असे माझे जिवलग मित्र, खरं तर ते आज योगायोगाने आले महाराज. असे आमचे येवला तालुक्याचा वैभव माझे जिवलग मित्र आकाशजी महाराज आव्हाड, महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. फक्त आता कुठपर्यंत थांबता ही त्यांची इच्छा आहे, हे महत्वाचं आहे. तसंच त्याच्यामध्ये इकडून जे उभे आपल्या गावचं वैभव आमचे अमोल महाराज राऊत, महाराजांनाही धन्यवाद देतो. तसेच इथं नाशिक जिल्ह्याचं अजून एक दुसरं वैभव आमचे जिवलग मित्र संदीप महाराज, हा महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पहा इकडं ह्या कोपऱ्यात जर पाहिलं तुम्ही सगळ्यांनी बुलेट गाडी पाहिली बरोबर, आणि राजदूत पण पाहिली. पण आता मला सांगा चालू केल्यानंतर बुलेटचा आवाज जास्त येईल का राजदूतचा जास्त येईल? हा बुलेटचं कसं केलं, राजदूतचा जास्त आवाज येईल ना, म्हणजे तुम्ही त्यांना राजदूत नका समजू. पण महाराज खरंच माळी बाबांचा आवाज, असे आमचे पितृतुल्य असणारे माळी बाबांनाही मनापासून धन्यवाद देतो. हा जोरात वाजवा टाळी, कीर्तनात टाळी जोरात वाजवायची, कारण महाराज म्हणतात कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, त्यामुळे कीर्तनामध्ये वाजवायची ती टाळी. आणि इकडं खर तर मृदंगावरती आज ज्यांची गोड अशी साथ आहे, ओल्ड इज गोल्ड असे आमचे संतोष महाराज ताठी, महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. हा आणि सर्वात महत्वाचं खर तर उद्याचे जे कीर्तनकार आहे असे आदरणीय आमच्याच परिसराचं वैभव बाबा इथं उपस्थित आहे, बाबांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच इथं आमच्या मोठ्या भगिनी आदरणीय मंगलताई जेजूरकर, खरं तर त्याही कीर्तनाला उपस्थित झाल्या, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो.
आणि विशेष करून खरं तर ज्या आज उपस्थित आहे म्हणजे ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलंय अशा आमच्या रेखा आत्यांना मनापासून धन्यवाद देतो. म्हणजे जसं एकदम लहान होतो तसं त्यांनी मला पाहिलंय आणि त्यांचा तसा आग्रह होता पण त्यांनी आज समोर समोर पाहिलं ते म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. तशी सिस्टीम सुद्धा फार गोडी म्हणून सर्वांच्याच चरणाला स्पर्श करतो. आणि महत्वाचं आज आपलं कीर्तन जे शूटिंग करताय ते माझे जिवलग मित्र माऊली HD आमचे विजय दादा त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि कीर्तनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या वार करे संतांच्या यार करी संताचा वर करी संताचा यार करी संताचा वर करी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी यार करी संताचा यार करी संताचा वर करी मस्तक हे पायाभरी या वारकरी संतांच्या पहा सर्वात महत्वाची गोष्ट महाराज आमचे 2 अंगरक्षक राहून गेले त्यांच्या सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. पहा आज कीर्तन रूपी सेवे करता आपण जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलाय. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबारे देवा पुढं मागणी मागतात. पहा आज जागराची कीर्तन सेवा आणि वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार हा लिखित नाही पण वारकरी संप्रदायाने काही दंडक घालून दिले. पहिले दिवसाचं कीर्तन म्हटल्यानंतर नामपर बोलावं. मधले जे कीर्तन आहे तुम्ही संतपर बोला उपदेशपर बोला भक्तीपर बोला इतर अनेक विषय बोलू शकता. मागणी म्हटल्यानंतर जागर म्हटल्यानंतर मागणीच मागावी आणि काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गुगळे. खरं तर आपण उद्या बाबांच्या मुखातून गोड असा काल्याचं कीर्तन ऐकणारच आहे आणि म्हणून त्यापैकी आज जागराची कीर्तन सेवा आणि म्हणून आज आपण मागणी मागणारा असा अभंग निवडलाय. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंता पुढं देवा पुढं मागणी मागताय. मागणी मागताय हे खरंय पण कोणा पुढं मागताय त्या देवतेचा महाराजांनी अभंगात उल्लेख केलेला नाही. महाराज म्हणतात हेची दान देगा देवा देवा शब्द वापरलाय. देवतेचं नाव नाही सांगितलं महाराजांनी अभंगात पण त्याचं एक लक्षण सांगितलं. देव आहे पण कोणता दान देणारा देव आहे. अभंगात नाव नाही सांगितलं मात्र एक लक्षण सांगितलं की जो देव आहे तो दान देणार आहे. मग दान कोण देऊ शकतं तर पहा दान कोणीही देऊ शकत नाही महाराज. दान देण्यासाठी देणाऱ्याकडे पात्रता पाहिजे. कोणीही दान देऊ शकत नाही. मग कोण दान देऊ शकतो तर पहा दान देणारा हा 3 गुणांनी संपन्न असला पाहिजे. दान देणारा हा समर्थ असावा दान देणारा हा स्वतंत्र असावा आणि दान देणारा हा उदार असावा. म्हणजे सामर्थ्य अवतारी आणि स्वतंत्र हे 3 गुण ज्याच्याकडे तोच दान देऊ शकतो. तुझी एक दान दाता तुझी एक दान दाता तुझी एक दान दाता तुझी एक दान दाता हा विटेवरी जाते पाहून समान तुझी एक दान तुझी एक दान शुरदाता बेटे बगे जाते पाहुल समान तुझी एक दान तुझी एक दाता तोच एक दान शूरदाता. कोणीही दान देऊ शकत नाही महाराज. दान देणारा हा 3 गुणांनी संपन्न असला पाहिजे आणि याच्यापैकी एक जरी गुण त्याच्याकडे नसला तरी तो दान देऊ शकत नाही. कारण पहा समर्थ आहे स्वतंत्र आहे पण उदार नाही महाराज. दान देऊ शकत नाही. उदार आहे
समर्थ आहे पण पारतंत्र्यात आहे, दान देऊ शकत नाही. स्वतंत्र आहे, उदार आहे पण समर्थ नाही. ऐका ऐका, तुम्हाला हे जरा जड जात आहे का? सोपं सांगतो. समजा मला जर असं वाटलं, आता इथं जेवढे बसलेले प्रत्येकाला 500-500 रुपये द्यायचे, असं तुम्ही फक्त समजा बरं का. 500-500 रुपये द्यायचे. देण्याची वृत्ती आहे, स्वतःच्या मनानं देऊ शकतो, पण देण्यासाठी ते माझ्याकडे असले पाहिजे का नाही? हा? म्हणजे स्वतंत्र आहे, उदार आहे पण समर्थ नाही, दान देऊ शकत नाही. महाराज दान देणारा हा स्वतंत्र असावा, समर्थ असावा आणि तो उदार असावा. मग असा कोण आहे हो? घातला दुकान देती आली याची दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. असा जगात एकच आहे महाराज, तो नुसता दान देत नाही, दान देणारे म्हणजे तो दानशूर आहे. तोची एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दाने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दाने. तो ब्रह्मांडाचा ऐसा तो भावर मैदानोने शरण आलो, भावर मैदानोने शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दाने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दाने. वरमय दानोने शरण आलो, वरमय दानोने शरण आलो. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा देव, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जगात महाराज एकच दानशूर आहे, तो म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. पहा, दान देणारे भरपूर असतील पण त्या दान देणाऱ्यांमध्ये हा एकच दानशूर आहे महाराज. कारण पहा, युद्ध भरपूर जण करतात पण शूर एकच असतो. परीक्षेला भरपूर जण बसतात पण पहिला नंबर किती जणांचा येतो? 1 नंबर. का असं कधी झालंय दोघांचा 1 नंबर आला? हा, असं होऊ शकतं का शेवटून 1 नंबर बऱ्याच जणांचा येऊ शकतो? पहिला 1 नंबर हा एकाचाच येईल, बरोबर ना? तसं जगामध्ये दान देणारे जरी भरपूर असले पण त्या दान देणाऱ्यांमध्ये दानशूर फक्त माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवाचा उल्लेख महाराजांनी इथं केला, हेची दान दे गा देवा. आणि पहा, इथंच नाही, गाथ्यामध्ये जिथं जिथं देव शब्द आलाय ना, तो प्रत्येक पांडुरंग विठ्ठल वाचक आहे महाराज. कारण तुकोबार आहे, हे पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त होते, त्यांना दुसरा देवच मान्य नव्हता. आणि एक सांगू, पांडुरंग परमात्मा हा देव नाही महाराज. पांडुरंग परमात्मा हा देव नाही तर हा देवांचाही देव आहे. तोय देव तोय देव बळीरा माझा पंढरीराव, बळीरा माझा पंढरीराव, बळीरा माझा पंढरीराव. संजू महाराजांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा जोरात. जो या देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव. पहा महाराज, पांडुरंग नुसता देव नाही महाराज, तो देवांचाही देव आहे. कारण पहा, पहिलवान वेगळा आणि हिंद केसरी पहिलवान वेगळा. तसं अरुण महाराज आहे तिथं, आपापल्या गावात प्रत्येक जण महाराज सगळेच पहिलवान असतात, पण जो सगळ्यांना जिंकून येतो ना, तो हिंद केसरी. तसे देव भरपूर आहे पण हा साधा सुद्धा नाही. महाराज म्हणतात, जो या देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव. म्हणजे असा बलवान, बर नुसताच बलवान नाही तर बलवानांच्या अग्रस्थानी असणारा बळीयांचा शिरोमणी. शिरोमणी बळीयांचा शिरोमणी.
बळ्यांचा शिरोमणी बळ्यांचा शिरोमणी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा शिरोमणी बळीयांचा शिरोमणी बळीयांचा तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा शिरोमणी बळीयांचा महाराज म्हणतात तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा अशा बलवान जो देवांचाही देवे आणि दानशूर परमात्म्याकडे तुकोबाराय आज मागणं मागतात. कारण पहा तुकोबाराय हे पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठ भक्त. तुकोबाराय म्हणण्यापेक्षा सर्वच संत महाराज त्यांना पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्याची भक्ती करणं हे त्यांच्या नियमातच बसत नाही. नामदेवराय तर स्पष्ट सांगतात की ज्या नेगेयतायाचे दरुष नेगेयतायाचे दरुष कटेवर कर नाही या देवाचे नेगेयतायाचे दरुष नेगेयतायाचे कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दरुशन नेघे मी तयाचे. नामदेवराय सांगतात की ज्या देवाचे कटेवर राहत नाही मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. तुकोबाराय सुद्धा सांगतात एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. पहा सर्व संत महाराज पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठ भक्त आणि तुकोबाराय सुद्धा पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठ भक्त आणि पंढरपूरचे हाडाचे एक निष्ठ आणि महिना वारकरी. आणि म्हणून पहा नियमाप्रमाणे तुकोबाराय पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, प्रदक्षिणा केली, कुठं कीर्तन केलं, कुठं कीर्तन ऐकलं, कुठं प्रवचन केलं, कुठं भजन केलं. पंढरपूरचा जो काही विधी आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा सर्व पंढरपूरचा विधी पूर्ण केला, सगळ्या सेवा संपन्न केल्या आणि आता पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं म्हणून तुकोबाराय बारीला लागले महाराज. आणि तुकोबाराय हळूहळू सरकत सरकत तुकोबाराय गरुड खांबापर्यंत येऊन पोहोचले आणि तिथून तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. तो विटेवर उभा असलेला देव तुकोबारायांना दिसला आणि तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तुकोबाराय भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला तुकोबारायांनी पाहिलं. तुकोबारायांना एवढा आनंद झाला की तुकोबाराय म्हणतात आता माझा भागही गेला, शिनही गेला आणि अवघा झाला आनंद. तुकोबाराय म्हणतात अरे देवा, तुला पाहण्यात जो आनंद आहे तो आनंद दुसरा कुठं नाही.
आणि तुझ्या स्वरूपासारखं दुसरं स्वरूपच कुठं नाही. किती सुंदर. महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. किती सुंदर आकाश महाराज किती सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेष कळा रविशेष कळा कस्तुरी बळवाट चंदनाची मुठी कस्तुरी बळवाट चंदनाची रवी शशिकला रोपदिया कस्तुरी बळवळ चंदनाची मुठे कस्तुरी बळवळ चंदनाची मुठे. राजास सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिशिकळा लोकुलिया. पहा एवढं भगवान परमात्म्याचं सुंदर स्वरूप तुकोबारांनी पाहिल्यानंतर तुकोबारांना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला. तुकोबाराय म्हणतात देवा अरे तुझं रूप पाहिल्यानंतर आता माझी दृष्टी मागही फिरत नाही आणि दुसरं काही पाहायला तयारच होत नाही. आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय. जोगी तुझं पाय पांडुरंगा जोगी तुझं पाय पांडुरंगा आता मी तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा जोगी तुझं पाय पांडुरंगा जोगी तुझं पाय पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे चतुर आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे चतुराय आता पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय. महाराज म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंग. पहा महाराज म्हणतात की आता ही एवढं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर माझी दृष्टी माग फिरायला तर हे तुझं पाहता सामोरी तुझं पाहता सामोरी तुझं पाहता सामोरी तुझं पाहता सामोरी तुझ पाहता समोरे तुझ पाहता समोरे तुझ पाहता समोरे तुझ पाहता समोरे दृष्टीना फिरे माघारी दृष्टीना फिरे माघारी दृष्टीना फिरे दृष्टीना फिरे दृष्टीना फिरे माघारी दृष्टीना फिरे माघारी
चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे माझे पाया चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी तुकोबाराय म्हणतात अरे देवा तुझं एवढं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर आता माझी दृष्टी मागं फिरायला तयारच होत नाही. एवढा आनंद तुकोबारायांना झाला आणि म्हणून तुकोबाराय तिथून हात जोडून सरकत सरकत हळूहळू आता पांडुरंगाच्या चरणापर्यंत येऊन पोहोचले आणि तुकोबारायांनी पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं महाराज आणि तुकोबारायांना वाटलं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. पहा ज्याच्यासाठी आम्ही जन्माला आलो होतो, ज्याच्या दर्शनाची आम्ही मनामध्ये इच्छा केली होती ते हेच चरण पांडुरंगाचं दर्शन झालं, जीवनाचं सार्थक झालं. कारण याच्या पुढे जीवनाची सार्थकता नाही. महाराज म्हणतात काय विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक हा तुका म्हणे जगाल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया तुला मने जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया जन्मालो त्याचे आजे फळ झाले ताचे आजी फळ झाले ताचे आजी फळ झाले ताचे तुकोबाराय म्हणतात भगवंताचं दर्शन झालं, जन्माचं सार्थक झालं. याच्या पुढे जन्माची सार्थकता नाही आणि म्हणून तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की तुकोबारायांचा आनंद आता महाराज डोळ्यावाटे पाझरू लागला आणि तुकोबाराय भगवंताकडे पाहून आनंदाने रडू लागले महाराज. पण झालं असं की भगवंताला पाहून जेवढा आनंद तुकोबारायांना झाला त्याच्या लाख पटीने आनंद भगवंतांना तुकोबारायांना पाहून झाला. कारण भगवंत म्हणतात सकाळपासून उभा आहे, लाखो वारकरी आले आणि दर्शन घेऊन गेले, पण ज्यांच्या दर्शनाने मला वारी झाल्याचं सार्थकत्व वाटलं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आणि म्हणून देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला महाराज, देवाचा हे आनंद आता गगनात मावेना. भगवंत हे महाराज तुकोबारायांकडे पाहून आनंदाने रडू लागले. दोघंही एकमेकाकडे पाहताय महाराज शांत उभे. आणि मग देवच म्हणतात की तुकोबाराय तुमच्या दर्शनाने मला आज फार आनंद झाला, फार आनंद झाला. आणि या आनंदाच्या दिवशी, या आनंदाच्या प्रित्यर्थ माझ्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली, एक इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छा अशी आहे का तुम्ही आज ह्या आनंदाच्या दिवशी माझ्याकडे काहीतरी मागावं. तुकोबाराय म्हणतात अरे देवा, न मागता तू सगळं काही आम्हाला दिलंय, काही मागण्याची इच्छाच ठेवली नाही, काही आशाच ठेवली नाही, त्यामुळे मी काही मागू शकत नाही, त्यामुळे माझी मागण्याची इच्छा नाही. पण महाराज देव म्हणतात नाही तुकोबाराय तुम्हाला आज काहीतरी माझ्याकडे मागावं लागेल. तुकोबाराय म्हणतात देवा अरे तुझ्या पुढं काही मागणं, तुझ्या पुढं हात पसरवून हे काही जीवन आहे, तुका म्हणे करी ब्रह्मांड टेंगली हात पसरी जिनी धिग त्याचे. अरे तुझ्याकडे काही मागणं हे काही जीवन आहे, बरं तेही सोड, पण ही आमची परंपरा सुद्धा नाही. कारण आमच्या वडिलांनी काही परंपरा घालून दिल्या, त्यात पहिली परंपरा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पहा या परंपरेतले आम्ही फक्त तुझ्या चरणाची सेवा. आणि दुसरी परंपरा आमच्या वाड वडिलांनी सांगितलं की पंढरपूरला जायचं, पण भगवंताकडे काहीही मागायचं मागायचं नाही. म्हणून मागणं ही आमची परंपरा नाही, मागणं आमचा धर्म नाही आणि मागणं आमच्या रक्तात नाही. पहा इथं तुकोबाराय मागायला नाही म्हणतात आणि गाथ्यामध्ये मागणी पर तर भरपूर अभंग. मग हे कसं हो, तर पहा संत जे मागतात ते स्वतःसाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी मागतात. त्यामुळे तुकोबाराय स्वतःसाठी मागायला नाही म्हणतात महाराज. मागणं हा आमचा धर्म नाही, मागणं हे आमच्या रक्तात नाही, ही आमची परंपरा सुद्धा नाही. त्यामुळे देवा मी तुझ्याकडे का जा विसरण व्हावं. पहा देवा मला मागण्याची गरज नाही, पण तू म्हणतोय म्हणून मागतोय.
जर तुला काही द्यायचंच असेल तर म्हणजे तू जे देणार ते आम्ही नाही घेणार. कारण आमची याला मागण्याला एक आठ सांगितले महाराजांनी. आन नेगो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. तू जे देणार ते आम्ही नाही घेणार. आम्ही जे मागतो ते हेच पाहिजे. हेची दान दे ग देवा. पहा महाराजांनी तर चकारात्मक शब्द वापरलाय. याला हट्टात्मक मागणी म्हणतात. कारण पहा मागणीमध्ये काही ठिकाणी विनंती आहे, काही ठिकाणी प्रार्थना आहे, काही ठिकाणी हट्ट आहे, तर काही ठिकाणी धमकी आहे. महाराजांनी धमकी देऊन मागणी मागितली महाराज एका ठिकाणी. काय देह घालू करवती करमरी टाकूया भितरी अग्नी माझी. अरे देवा तुझ्या भेटीसाठी माझ्या देहावर करवत चालून घेऊ तर या देहाला अग्नीत टाकून देऊ. ही धमकी आहे महाराज. धमक्यात्मक मागणी. काही ठिकाणी विनंती आहे. ऐके रे देवा ही विनंती मज नको रे ही मुक्ती. इथं विनंती आहे. काही ठिकाणी प्रार्थना आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. इथं प्रार्थना आहे. पण पहा आजच्या अभंगातून हट्ट आहे महाराज की देवा हेच पाहिजे हेच जीवनामध्ये देवाला कधीच विसरलं नाही पाहिजे. पहा तसं माणसाने जीवनामध्ये 3 व्यक्तींना कधी विसरलं नाही पाहिजे महाराज. एक आपल्या जन्मदात्या आई वडिलांना माणसाने कधी विसरू नये. 2 संतांना जीवनात कधीच विसरू नये. आणि 3 देवाला माणसाने जीवनामध्ये कधीच विसरलं नाही पाहिजे. भिवरे स्नान करोनिया भिवरे स्नान करोनिया संत पद धुळ शिरलावू जीवाचा जीव लगा पाहू. पहा त्या भगवंताच्या दर्शनासाठी त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी. पण मला सांगा पंढरपुरामध्ये आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतंय हे कोणामुळं? पुंडलिक रायांमुळे. मग आपण पुंडलिक रायांनाच विचारू पुंडलिक राया पुंडलिक राया अहो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती साधना केली? तुम्ही तुमच्या जीवनात अशी कोणती भक्ती केली? अहो तुमच्या भेटीसाठी स्वतः पांडुरंग परमात्मा आले. तर पुंडलिकराय आपल्याला सांगतात की मी माझ्या जीवनात अशी कोणतीच भक्ती नाही केली, कोणतीच साधना नाही केली. मी जर काही केला असेल तर ती फक्त आई वडिलांची सेवा केली. म्हणून पहा संप्रदायाची मूळ बैठक ही आई वडिलांची सेवा आहे. त्यामुळे माणसाने जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली तर माणसाला कुठं तीर्थयात्रेला कुठंच जाण्याची गरज नाही. कारण माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. आय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी न जावे तेने न जावे पहा माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिका काय केले परब्रह्म उभे ठेवले. म्हणून पहा आई वडिलांची जर मनापासून सेवा केली तर महाराज ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचते. म्हणून माणसाने जीवनामध्ये आपल्या जन्मदात्या आई वडिलांना कधीच विसरू नये. दुसरी गोष्ट माणसाने जीवनामध्ये संतांना कधी विसरायचं नसतं. मग संतांना का नाही विसरायचं? तर महाराज संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे की जेवढे आपल्या आई वडिलांचे सुद्धा केले उपकार सांगू काय तरी आहे ते माय धर्म त्यांच्या देखिले पाय दिले अक्षया बयदान केले उपकार सांगो बाबा रे महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईसी माय. पहा आपल्या आई वडिलांचे सुद्धा जेवढे आपल्यावरती उपकार नाही
तेवढे उपकार संतांचे आपल्यावरती महाराज, कारण संत येतातच कशासाठी? नंतर त्यांची गाडी अशी महाराज काही अंतर पुढे गेली का चिखलात फसते, पावसाळ्याचे दिवस असतात आणि मग ते माणसं गाडी काढण्यासाठी खाली उतरतात, पण त्यांना ती गाडी काही निघत नाही. तिथं आपले शेतकऱ्याचे 4-5 मुलं असतात, ते येतात आणि एका झटक्यात गाडी काढून देतात महाराज. गाडी काढून दिल्यामुळं ते माणसं खुश होऊन त्या पोरांना 500 रुपये देतात. पण आपल्यावरती निस्वार्थपणे उपकार करणारं जर कोणी असेल तर ते संत महात्मे महाराज. मग पहा, संतांचे 5 जणांवरती उपकार सांगितले. पहिला उपकार देवावर, शास्त्रावर सांगितले. मग शास्त्रावर काय उपकार आहे? तर खरं शास्त्र काय? माऊली सांगतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. खरं शास्त्र काय हे आपल्याला संतांनी सांगितलं. संतांचे 4 उपकार धर्मावर सांगितले. मग धर्मावर काय उपकार आहे? तर खरा धर्म काय हे आपल्याला संतांनी सांगितलं. साने गुरुजींनी आपल्याला धर्म सांगितला. खरा तो एकची धर्मा जगाचे बांध कोरावे. काय सांगायचं? जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म काय हे आपल्याला संतांनी सांगितलं. म्हणून 4था उपकार हा संतांचा धर्मावर सांगितला. आणि 5वा उपकार हा जीवावर सांगितला. मग जीवावर काय उपकार आहे? तर संत जीवाला निरंतर जागवतात. मजा निरंतर जागवते. काय सांगू आता? संतांचे उपकार पहा. या संसार रूपी डोहामध्ये बुडालेल्या जड जीवांना संतांनी जागे केले. उठा जागे भारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी जागवलंय महाराज. हे संतांच्या आपल्यावरती अनन्य असे उपकार आहे महाराज. म्हणजे पहा, संतांनी जीवाला जागे केलं, संतांनी संतांना जागे केलं. उठा 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 साधू संत साधा आपुलाली आहेत. संतांना जागे केलं आणि संतांनी देवाला सुद्धा जागे केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. म्हणजे पहा, संतांनी असं अनेकांना जागे केलं महाराज. आणि हे संतांचे आपल्यावरती अनन्य असे उपकार आहेत. त्यामुळे माणसाने जीवनामध्ये संतांना कधी विसरायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, माणसाने जीवनामध्ये देवाला कधी विसरू नये. कारण देवाने आपल्याला हा जीव दान दिलाय महाराज. ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. पहा, भगवंताने आपल्याला हा जीव दान दिला. पण नुसतं जीवनच दिलं का हो? जीवन तर दिलं, पण भगवंताने आपल्याला जीवन सुद्धा दिलं महाराज. हे भगवंताचे आपल्यावरती अनन्य असे उपकार की देवाने आपल्याला हा देह भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाट्या बाधिकेचा. आणि महाराज म्हणतात की असा हा एकच मनुष्य देह आहे की याच्यामध्ये माणसाला भजन करू शकतो. इतर देहामध्ये हे ज्ञान नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. यात देई गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, वा वा वा. आणि कहे ज्ञान नाही कोठे. याचे देही गडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही
हाच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे तर देहामध्ये हे ज्ञान नाही. त्यामुळे माणसाने भजन गोड केलं पाहिजे महाराज जीवनामध्ये. त्यामुळे भगवंताने हा देह आपल्याला भजनासाठी दिलाय, त्याच्या नामस्मरणासाठी दिलाय, नवे नवे त्याचा आठव करण्यासाठी दिलाय. म्हणून तुकोबारे म्हणतात की तुझा विसर न भावा, याची दान दे गा देवा, तुझा विसर न भावा. ठीक आहे तुकोबाराय, तुमच्या म्हणण्यानुसार जर हे दान मी तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय कराल? महाराज अभंगाच्या गुण गाईन आवडी, वा वा गोड. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. फार गोड प्रमाण गायलं त्यांनी. वा वा. महाराज म्हणतात गुण गाईन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. पाय देवाला म्हणतात की देवा हे दान जर तू आम्हाला दिलं तर आम्ही आवडीने तुझे गुण गान गाऊ. म्हणून गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बार कुमाई, 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 महाराज म्हणतात गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात की देवा हे दान जर तू आमच्या पदरात घातलं तर आम्ही मोठ्या आवडीने तुझे गुणगान गाऊ आणि तुझे गुण आवडीनं गाणं हीच आमची जोडी, हाच आमचा लाभ. आणि म्हणून आता ह्या लाभापुढं आम्हाला धनही नको, संपत्ती नको आणि मोक्षही नको. कारण तुझ्या आठवाला बाधक असणारी संपत्ती आणि मोक्ष न लगे आणि तुझ्या आठवाला आवश्यक असणारा सतसंग आम्हाला नित्य दे. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आणि म्हणून तुकोबारायांच्या दानाचं मागणीचं स्वरूप भगवंताने ओळखलं आणि भगवंत म्हणतात तुकोबाराय तुम्ही मोक्ष नको म्हणता, याचा अर्थ तुम्हाला जन्म पाहिजे. आणि जर जन्म घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्या दुःखाचा अंतर्भाव ज्या गर्भवासाची तो गर्भवास तुम्हाला भोगावा लागेल. तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही मागतो ते दान जर तू आम्हाला देत असेल आणि याच्यासाठी जर आम्हाला हा गर्भवास भोगावा लागत असेल तर आम्हाला सुखाने जन्म घाल. दुःख मने गर्भवासे, दुःख मने गर्भवासे, दुःख मने गर्भवासे,
समाज सर्व सोडे हे समाज हे हित माझी सर्व जोडी वा वा हित माझी सर्व जोडी माझे सर्व जोडी इथ माझे सर्व जोडे इथ माझे सर्व जोडी इथ माझे सर्व जोडे गुण गाईन म्हणून पहा तुकोबर आहे म्हणतात की देवा आम्ही मागतो ते दान जर तू आमच्या पदरात घातलं तर म्हणजे याच्यासाठी आणि आम्हाला जर हा गर्भवास भोगावा लागला तर आम्हाला मनामधली कुठेही शंका न ठेवता म्हणजे सुखाने जन्माला घाल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत म्हणून गुण गायीना आवडी ह्याची माझी सर्व जोडी म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो गोरक्षनाथांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला इथंच पूर्ण वेळा ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य देवा